नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या संवाद सारथी वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओ विषयी थोडक्यात इथं माहिती शेअर करतो. आमचं हो, हो. एन-जी-ओ गेले 12 वर्ष महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील कोई ऑनलाईन बात आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून काम करतंय. गेल्या 13 वर्षात आमच्या एन-जी-ओचं जे काही कार्य आहे, हे मुख्यतः 2 तत्वांवर आधारित आहे. महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं शिवभावे, जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करतंय. गेल्या 13 वर्षात आम्ही महाराष्ट्रातल्या विविध भागात अ, ग्रामीण विकास असेल, जलसंधारण असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात काम करतोय. गेल्या 13 वर्षात आम्ही जे काही कार्य केलंय त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. मग आपण आजच्या वेबिनारला सुरू करूया. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है। प्राणी कोरोना काळात जेव्हा आमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सीरीज सुरू केली. की तिचा मुख्य उद्देश होता की समाजापर्यंत समाजाचं प्रबोधन व्हावं. म्हणून एक छोटासा खारीचा वाटा द्यायचा. म्हणून आम्ही ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग असतील, अशा विषयांशी मी सुरुवात करून मग शेतीच्या विविध पद्धती, योगिक फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यासोबत ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग अशा विविध विषयांवर आम्ही वेबिनारचे आयोजन केले. यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत खूप लोकांना मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन असेल, कॉम्प्युटरची स्क्रीन असेल याचा खूप जास्त वापर वाढला होता. मग त्यासाठी आम्ही पॅरेंट्स आणि त्यांची मुलं यांच्यासाठी ऑनलाईन वर्कशॉप घेतला, की या स्क्रीन टायमिंगचा वापर कमी करून आपला जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्ह वेळ कसा वापरात आणायचा यासाठी आम्ही मार्गदर्शन ऑनलाईनच्या माध्यमातून घेतलं. यासोबतच आपले सर्वांचे दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. यासोबत विश्वशांती असेल, जलसुरक्षा असेल,
वुमेन्स हायजेनिक अँड सॅनिटेशन या विषयावर देखील आणि वुमेन्स हेल्थ याविषयी पण आम्ही ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून अ, लोकांचं मार्गदर्शन किंवा समाज प्रबोधन केलं. हे सगळं करत असताना असं जाणवत होतं, की असं काहीतरी प्रकल्प किंवा ॲक्टिव्हिटी करता येईल का, की जिथं संवाद खूप जास्त असेल. म्हणून आम्ही खूप लोकांशी चर्चा केली आणि आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने 15 ऑगस्ट 2022 ला संवाद सारथी या व्याख्यानमालेची सुरुवात केली. हे सुरुवात करताना असं ठरवलं होतं, की का करायचं? म्हणून जेव्हा आम्ही लोकांशी चर्चा केली, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला आढळली, की जे पण डिफरंट लेबल अपंग व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो जीवन जगताना. मग ते त्यांचं जीवन जगत असताना आपल्यातल्या कमतरता ओळखून त्यावर मात कशी करतात? आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात? ते आपल्या जीवनात जगत असताना, मग ते शिक्षण घेताना असो किंवा सोसायटीत वावरताना असो, कुटुंबात वावरताना असो किंवा त्यांच्या व्यवसायात किंवा नोकरीत वावरताना असो किंवा सामाजिक कार्य करताना असो, ते कशा पद्धतीने लोकांसोबत स्वतःला सिद्ध करत असतात. तर त्यासाठी संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि मला सांगताना खूप आनंद होतोय, की आतापर्यंत 183 वेबिनार झाले. महाराष्ट्रातील 36 पैकी 30 पेक्षा जास्त जिल्ह्यांमधले महानुभाव या ठिकाणी येऊन गेले वेगवेगळ्या क्षेत्रातले. कोणी खेळाडू आहेत, कोणी सरकारी अधिकारी आहेत, कोणी स्वतःचा व्यवसाय करणारे व्यावसायिक उद्योजक आहेत. कोणी साहित्य मध्ये लेखक किंवा कविता लेखन करणारे आहेत. कोणी एन-जी-ओच्या माध्यमातून समाजाची सेवा करणारे. यासोबतच महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक असेल, गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गोवा अशा राज्यांमधून पण महानुभाव आले आणि प्रत्येक वेळी जेव्हा इथं महानुभाव येतात, त्यांचा जीवन प्रवास आमच्यासोबत शेअर करतात. तर आम्हाला निश्चितच प्रत्येक वेळी नवीन गोष्ट ऐकायला मिळते, शिकायला मिळते आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळत असते. तर खरोखर हे सगळं करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो, की या माध्यमातून एक निमित्त म्हणून आम्हाला हे सर्व जीवन संघर्ष हे प्रेरणादायी कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असते. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते प्रशांतजी निकम यांना विनंती करतो, की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास मांडायला सुरुवात करावी. त्यापूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय. सर मूळचे धुळे जिल्ह्यातले शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी असून ते आत्ता सध्या बँक ऑफ इंडिया, पुरुषोत्तम नगर, नंदुरबार जिल्हा येथे क्लर्क या पदावर कार्यरत आहेत. मी जास्त त्यांचा परिचय करून देण्यापेक्षा आपण त्यांचा जीवन प्रवास, जीवन संघर्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. खूप खूप स्वागत आहे प्रशांत निकम सर आपलं. भावनाताई नमस्कार, स्वागत. सर तुम्ही अनम्यूट करा. तुम्ही म्यूट आहात. अनम्यूट. ते एक खाली ऑडिओचं बटन आहे ना, त्यावर क्लिक करा. डाव्या बाजूला ऑडिओचं बटन आहे ना, तुमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला. ते लाल झालंय, त्याला फक्त क्लिक केलं तर ते बघा तिथं काही मेसेज आलाय का? प्लीज अनम्यूट म्हणून. त्याच्यावर क्लिक करा. हम्म. माझा आवाज येतो? ओके सर, झालं आता. तुम्ही बोलू शकता. येतोय का सर आवाज? हो, एकदम क्लिअर आहे हॅलो. सर आवाज. बोला बोला. सर माझं नाव प्रशांत अशोक निकम. मी राहणार दोंडाईच्या महादेवपुरा तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे इथे राहतो. मी आता ऑलरेडी बँक ऑफ इंडिया क्लरिकल पुरुषोत्तम नगर या ब्रांचला पोस्टेड आहे नंदुरबार जिल्ह्यात. माझा जीवन प्रवास म्हटल्यानंतर सर फार
संघर्षाचा गेलेला आहे. कारण की मी दोघं डोळ्यांनी लहानपणापासून 100% ब्लाइंड होतो. तर माझं शिक्षण जळगाव येथील अंध अंध अपंगांची बहुउद्देशीय संस्था तिथे 7वी पर्यंत झालं. त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत मुंबईला शिक्षण झालं माझं. मुंबईला झाल्यानंतर परत 11वी 12वी तर कॉलेज पर्यंत इकडे दोंडाईच्याला मी पी.बी. बागल कॉलेज म्हणून तिथून डिग्री प्राप्त केली पॉलिटिक्स सब्जेक्ट मध्ये. त्यानंतर पुण्याला 1 वर्ष टेलिफोन ऑपरेटरचा कोर्स व नाशिकला आमचा कम्प्युटर टायपिंग MSCID त्याचा कोर्स केला. त्यानंतर मी परीक्षा देत राहिलो. जीवनामध्ये यश काय मिळत नव्हतं, पण मी शेवट एक निर्णय घेतला की छोटस एक किराणा दुकान चालू केलं स्वयंरोजगारासाठी. ते 2-3 वर्ष चालवल्यानंतर त्याच्यातही मला थोडस यश कमी कमी येत आलं. मग त्यानंतर मी ट्रेन मध्ये व्यवसाय चालू केला माझा स्वतःचा. हेडफोन, चार्जर, असं कटलरी सामान विकायचो मी स्वतः आणि बाहेरून परीक्षाही देत राहिलो. तर 8 ते 10 वर्ष मी स्वतः रेल्वेमध्ये फेरी केली दोंडाईच्या ते जळगाव पर्यंत. फेरी केल्यानंतर असं म्हणजे भरपूर लोकांशी संपर्क यायचा. बाकी लोक, आमचे ब्लाइंड लोक मित्र सर्व्हिसला होते, ते इकडनं तिकडनं माहिती सांगायचे की भो इकडे फॉर्म भर, तिकडे फॉर्म भर. मग मी स्वतः फॉर्म भरून परीक्षा देत राहिलो. परीक्षा देतानंतर 2020 ला बँक ऑफ इंडिया या इथे इंदोर झोन मध्ये खेतिया ब्रँचला जॉईन झालो आणि आता पुरुषोत्तम नगर ब्रँचला आहे. मला माझं मॅरेज झालेलं आहे. मला एक मुलगी आहे. मुलगी माझी आता 10वीला आहे. तिचं ईशा प्रशांत निकम नाव आहे. एक मुलगा आहे कल्पेश प्रशांत निकम, तो एक इंग्लिश मिडियमला आहे 5वीला. मिसेस आहे माझी, दोघं डोळ्यांनी चांगले 10वी पास आहे. त्या घरी आई आहे, स्वतःचे घर आहे, व्यवस्थित आहे सगळं काही आता देवाच्या तुमच्या आशीर्वादाने. आणि त्यानंतर आम्ही एक दोंडाईच्या मध्ये इथे एक RCC रोटरी क्लब ऑफ दोंडाईच्या म्हणून इथे संस्था आहे. तिथे एक स्वतः त्या संस्थेमध्ये एनजीओ काम करतो. कोणाचे मॅरेज जोडणं, कोणाला सर्टिफिकेट काढून देण्यासाठी, कोणाला कुठ पद्धत मदत लागेल त्या पद्धतीने सामाजिक सेवाही करत असतो आम्ही. आणि आमची एक राष्ट्रीय दृष्टी संत महाराष्ट्र एक मोठी संस्था आहे राज्यात. त्या विभागीय शाखेवर मी त्या शाखेवर कमिटीमध्ये काम करतो. चालवली संस्था आहे त्यासाठी. सर, तुमच्या शिक्षणाविषयीचा अनुभव सांगा. तुमचा आवाज नाही येते सर. हॅलो. शिक्षणाचे का सर? हो हो. हॅलो. हा, शिक्षण घेताना तुम्हाला आलेले अनुभव शाळेत असतील का? शिक्षण घेताना सर हे बघा, आम्ही जेव्हा 1ली ते 4थी पर्यंत जेव्हा होतो ना, तेव्हा आम्हाला ब्रेल मध्ये पुस्तकं उपलब्ध होते. त्यानंतर आम्हाला बाहेर शाळेमध्ये पाठवायचे. तर ते ब्रेल पुस्तकं घेऊन आम्ही 10वी पर्यंत पुस्तकं वाचायचो. पेपर लिहिताना आम्हाला रायटरची फार अडचण यायची, कारण की टायमावर रायटर नाही मिळायचं आम्हाला. तर आम्ही त्याच्या याला त्याला सांगून कॉन्टॅक्ट करून स्वतः रायटर बाहेरून मिळवत होतो आम्ही स्वतः. आणि त्यात जर कॉलेजलाही असताना तोच प्रॉब्लेम यायचा. 2 महिने आधी परीक्षा राहायची, त्याच्या आधी आम्हाला रायटरसाठी तयारी करून ठेवावी लागायची. यांना सांगून त्यांना सांगून रायटर मिळावा लागत होता. आणि त्यावेळेस कसं होतं सर, आम्ही 2001-2 ला जेव्हा होतो त्यावेळेला आम्हाला ऑनलाईन काही सिस्टम नव्हता. फक्त एक ब्रेल पुस्तकं राहायचे आणि याच्याकडनं त्याच्याकडनं म्हणजे रीडर लावून वाचून घ्यायला लावायचं आम्हाला पुस्तकं. आणि कॅसेट असायच्या त्या काळामध्ये, टेप रेकॉर्ड असायच्या. ते टेप रेकॉर्ड मध्ये कॅसेट टाकून आम्ही ऐकून ते प्रश्न उत्तर सोडवायचो सर त्या काळामध्ये. आता कसं आहे, आता तंत्रज्ञान युग आहे, तर मोबाईलवर नेटवर सगळं काही मिळून जातं. सर, जसा शिक्षणाचा अनुभव सांगितलं, जसं तुम्ही म्हटले की ब्रेल लिपी असेल किंवा रायटरचं प्रॉब्लेम असतील, हो. तसं शिक्षण घेताना
जसं तुम्ही म्हटलात, अजून काही अडचणी आल्या की किंवा तुम्ही सांगितलं नाही, शिक्षण घेताना सर भरपूर अडचणी यायच्या. कारण की जेव्हा आम्ही शाळेत कॉलेजला जायचो, तर कॉलेजला जायचो म्हणजे रोड क्रॉस करताना वगैरे, त्यानंतर शाळेमध्ये विद्यार्थ्यांची मदत घेणे, शिक्षकांची मदत घेणे, इकडे तिकडनं रोड क्रॉस करून घेणं, बसमध्ये चढताना प्रॉब्लेम यायचा. परत आताही अपडाऊन, मी आता दोंडाच्या ते शहादा डेली अपडाऊन करतो सर, रोज 1 तास अपडाऊन करतो ड्युटीला. सकाळी 8:30ला निघतो, तर 10 पर्यंत ब्रांच मध्ये, तिकडनं तिकडनं 5:30ला निघतो, 6, 6:30, 7ला घरी पोहोचतो. तर बसेस मध्ये इतका प्रॉब्लेम येतात की जागा मिळत नाही, कधी कधी उभं राहावं लागतं, दिसत नसल्यामुळे बोर्ड वाचता येत नाही, कोणाला विचारावं लागतं की ही बस कुठे चालली आहे, काय आहे. सहकार्य करणारे असतात भरपूर. सर, हे तर तुमचं शिक्षणाच्या बाबतीत झालं. तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल पण सांगितलं. तर रेल्वेत व्यवसाय हो. करताना तुम्हाला सुरुवात केली तेव्हाचा अनुभव, नंतर काम करतानाच आणि नंतर जेव्हा अनुभव वाढत गेला, तर तुमच्या व्यवसायात प्रगती कशी झाली त्याबद्दल पण मग सांगा. आई बघा, आमचे एक मित्र होते सर. माझी जेव्हा किराणा दुकान होती ती बंद पडली, एक सोपन पाटील म्हणून माझे मित्र होते जळगावला, ते फेरी करायचे. त्यांनी मला व्यवसायामध्ये मदत केली पहिले. मदत करता करता हळूहळू हळूहळू मी थोडा थोडा व्यवसाय वाढवता वाढवता म्हणजे पहिले 200-500 रुपयाचा माल भरू लागलो, नंतर 1000-2000, नंतर मग वाढता वाढता व्यवसाय वाढतच गेले. पण त्याच्यामध्ये बी प्रॉब्लेम असा व्हायचा, जे डोळस फेरीवाले राहायचे ते लोक आम्हाला ट्रेनमध्ये धंदा नाही करू द्यायचे, पोलीस लोक वगैरे त्रास द्यायचे, टीसी लोक त्रास द्यायचे. तरी आम्ही त्यांच्याशी संघर्ष करून आमचे जीवन प्रवास आम्ही स्वतः संघर्ष चालूच ठेवला शेवटपर्यंत. हारलो नाही कधी जीवनात. कधी कधी आमच्या ट्रेनमध्ये वस्तू मारल्या जायच्या, हातातनं कोणी वस्तू घेतली तर वापस देत नव्हते लोक. काही लोक देऊन द्यायचे, काही लोक नाही द्यायचे. म्हणजे फार कधी कधी नुकसानही सोसावं लागत होतं, कधी नफाही चांगला मिळत होता. पण सर, या अनुभवातून तुम्ही काय शिकलात? या अनुभवात आम्ही शिकलो, भरपूर काही शिकायला मिळालं सर आम्हाला, की बुवा समाजामध्ये वावरताना डोळे नसताना आपण कसा संघर्ष करू शकतो, स्वतः आपल्या अपंगाच्या याच्यावर मात कशी करू शकतो. हाच एक जीवनामध्ये ध्यास होता शेवटपर्यंत. आणि सर, जसं तुम्ही सांगितलं, तुम्हाला काही लोकांनी सजेस्ट केल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणं सुरू केलं. तर मग तो अनुभव, ती तयारी कशी सुरू केली स्पर्धा परीक्षा त्याच्यासाठी? सर, मी संध्याकाळी म्हणजे दुपारून जर कामावर आलो, एक आमचे एक मित्र होते इथे, खंडाळे सर म्हणून माझे एक शिक्षक होते. त्या लोकांकडे मी क्लास वगैरे जॉईन केला. त्याच्याकडनं असं रीडर वगैरे लावून त्यांच्याकडनं पुस्तकं वगैरे वाचून देत होतो. ते लक्षात ठेवून पेपरला वगैरे जातो, असा अभ्यास करून स्वतः. सर, नोकरीला लागल्यानंतर म्हणजे ट्रेनिंग असेल, त्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी तुम्ही मला अनुभव कसा आला तुमच्या विभागातल्या लोकांकडून किंवा जे बँकेत येणारे कस्टमर असतील त्यांच्याकडून तुम्हाला सर, मिळणारा पहिले अनुभव? पहिले पहिले जेव्हा मी एमपी ब्रांच जॉईन केली ना, त्यावेळेला तिथे सगळे आदिवासी लोकांचा स्टॉप होता. म्हणजे सगळे आदिवासी कस्टमर होते, म्हणजे एकदम याच्यातले. तर त्या लोकांना तिथे म्हणजे भाषा वगैरे कुठलीच त्यांची कळायची नाही. पण ते हळूहळू हळूहळू समजता समजता समजायला लागली. नंतर मग त्या लोकांचे अनुभव ना आपण आपलं, कारण की आपण खानदेशात राहिलो एक, तर आपल्या पद्धतीने खेत्यामध्ये एमपी मध्ये हिंदीच बोलावं लागायचं तिकडे. आता इकडे मराठी आहे, सगळे लोक आपलेच वाले आहेत मराठी भाषा. म्हणजे मला जी ब्रांच मिळाली ती चांगलीच होती, आणि आताची बी ब्रांच आहे माझी ती चांगली. स्टॉप बी माझ्या सहकार्य करतो मला चांगलं.
सर तुमच्या ह्या पूर्ण आयुष्यात आजपर्यंतच्या तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला? माझं का सर, मी ज्या दिवशी परीक्षा पास झालो ना, IBPS 2020 ला, कोरोना काळात, तो माझ्या आनंदाचा क्षण होता पहिले. जसा कोरोना लागला आणि कोरोना नंतर IBPS चा रिझल्ट लागला आणि त्या दिवशी मला माझं रजिस्ट्रेशन माझ्या मित्राने चेक केलं, मला फोन केला की तू IBPS पास झाला. तो माझ्या सगळ्यात आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. तर याच्या अगदी विरुद्ध की तुमच्या जीवनात अगदी विसरू न शकणारा असा वाईट प्रसंग, मग तो एकतर फिजिकली असेल, मेंटली असेल किंवा इमोशनली असेल, त्याबद्दल तुमचा अनुभव शेअर. इमोशनल भरपूर व्हावं लागलं, कारण की काही काही वेळा कसं असतं, आपल्याला असं वाटतं की बा इमोशनल कधी कधी काही काही गोष्टी मनासारख्या नसतं झाल्या, हे झाल्या, तेव्हा इमोशनल वाटतच थोडस. मी सर या संपूर्ण तुमच्या जीवनात आजपर्यंतच्या, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रत्येक वेळेस संधी शोधत गेलात की स्वतःला सिद्ध कसं हो. करता येईल. तर या संधी शोधताना तुम्हाला मला काहीतरी करायचंय किंवा इथपर्यंत जायचंय असं स्पार्क कुठून मिळालं? जसं एखादा दिवा पेटायला एक छोटीशी ठिणगीची गरज असते, तसा हा स्पार्क तुम्हाला हो. कसं मिळत गेला की वेगवेगळे दालनं तुम्ही शोधत गेलात, संधी शोधत गेलात, त्याबद्दल तुमचा अनुभव शेअर. तर माझा म्हणजे हा अनुभव संधी शोधायचे, माझे एक मित्र आहेत नारायण देसाई म्हणून, ते पिंपरी चिंचवड महापालिकेत आता. त्यांचे मला वारंवार सहकार्य राहायचं, कुठल्याही बाबतीत असो. मी त्यांना कधी फोन केला तर त्यांचं कधी मला मार्गदर्शन राहायचं. कधी त्या लोकांनी म्हणजे माझ्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा जर चान्स ठरला असेल तर माझे मित्र नारायण देसाई यांनी माझ्या जीवनामध्ये भरपूर बदल केला, भरपूर मदत केली मला. स्पर्धा परीक्षा असो, काही असो, रायटरच्या बाबतीत असो, कुठलं क्लासेस असो. आणि जसं संधी येत गेल्या सर, मी तसं त्याच्या म्हणजे अभ्यास करूनच हे करत गेलो की बुवा आपल्याला पुढे जायचं कसं आहे. आणि आताही मुलांना ते सांगतो मी, माझ्या जीवनामधले जे संघर्ष आहे ते सांगतो. माझी मुलगी आता 10वीला आहे सर, आणि मुलगा 5वीला आहे माझा. नक्कीच सर, तुमचा अनुभव आणि तुमचा संघर्ष खरोखर प्रेरणादायी असा आहे. मी आमच्या सिनियर हो. मार्गदर्शिका भावनाताई त्यांना विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करून बोला. हा, धन्यवाद विशाल. आणि मला त्यांना विचारायचं आहे काही गोष्टी. तर विचारू शकते का? नमस्कार मॅडम. हो. नमस्कार, नमस्कार. हा, प्रशांतजी, मला तुमच्या लहानपणाच्या बद्दल विचारायचं आहे की तुमचं लहानपण कसं गेलं? आई वडील किंवा कोण असं घरातलं होतं की ज्यांनी, म्हणजे बघा, एक मूल जन्माला येतं, आनंदाची गोष्ट असते, पण ज्यावेळेस लक्षात येतं की अरे आपल्या मुलाला दिसत नाहीये, त्यावेळेस घरातल्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? कोण तुमच्या पाठीशी उभं राहिलं? याच्याबद्दल समजून घ्यायला आम्हाला आवडेल. मॅडम, माझ्या जीवनामध्ये म्हणजे माझं बालपण घरामध्ये माझी आई होती माझ्यासोबत. हा. आईमुळे मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो, कारण की मला दिसायचं नाही. जळगावला जेव्हा माझं शिक्षण झालं, माझे मामा सर्व्हिसला होते, ऑनर्स फॅक्टरी भुसावळला. हम्म. तर माझ्या आईला ते वारंवार सांगायचे की तू या मुलाला घरी बसून काय करशील. तर तुमचा त्यांनी, आवाज माझ्या गेला. मामांनी स्वतः मला शाळेमध्ये टाकलं. आणि आजपर्यंत मामांच्या वतीने मी आज माझं शिक्षण झालं.
आणि आजपर्यंत इथे पोहोचलोय मॅडम. हा, तुमचा मध्ये आवाज गेला होता. हो. तुम्ही आईबद्दल सांगितलं की आई ज्यामुळे इथपर्यंत येऊन पोहोचलो, तिथपर्यंतच ऐकू आलं, हो. त्याच्यानंतरचं पुढचं ऐकू नाही आलं. नाही, आईमुळे इथपर्यंत येऊन पोहोचलो. माझे मामा राहायचे जळगावला, ते सर्व्हिसला होते ऑनर्स टॅक्सीला. त्यांना माहिती होतं की जळगावला आपलं ब्लाइंड स्कूल आहे. तर त्यांनी हा, आईला वारंवार सांगायची की या मुलाला तू घरी बसून काय करशील, त्याला घरी हा, शिकव. तर आई सोडायची नाही, म्हणायची की बोल लहान आहे माझा मुलगा. तर हा. बाबांनी ऐकलं नाही आईचं, शेवट हॉस्टेलमध्ये टाकून मला आजपर्यंत म्हणजे मामांनी शाळेत टाकलं तर आज एवढा माझा फायदा झाला. आणि माझ्यासोबत कुठेही जाताना माझी आई सोबत असायची. हा, हा. तेच, कारण तर सुरुवातीचा जो म्हणजे आपण आपल्या पायावर उभं राहतो तिथपर्यंत चा काळ जो असतो तो खूपच म्हणजे कोणीतरी सपोर्टर आपल्याला लागतो. तर नाही नाही ते तुमची आई आई आईमुळे मी आजपर्यंत आपली प्रगती केली. आई माझी मी सांगितली की मला मुंबईला जायचं असतं, आई जायची माझ्यासोबत. परत जळगावला असायचं, शिकायला असायचं. आणि आमची मॅडम घरची परिस्थिती फार गरिबीची होती. आमचे वडील हातमजूर आणि त्यानंतर हम्म, हम्म. 2 बहिणी 2 भाऊ होतो आम्ही. हा. आणि मग बाकीचे तुमचे भावंड तुमच्याबरोबर असायचे नसायचे, कसं होतं एकंदरीत वातावरण? नाही मॅडम, आमच्या सोबत म्हणजे सहसा भाऊ आणि बहीण नसायची, कारण की मी जास्तीत जास्त 15 वर्ष बाहेरच राहतो ना हॉस्टेल. हा, हा. पण म्हणजे जेव्हा ही मदतीची गरज पडायची तर त्यावेळेस म्हणजे मामा आणि आई या दोघांचं एक खूप महत्वाचं योगदान एकंदरीत हो हो, तुमच्या आईचं आणि मामांचं आयुष्यात. हो, आणि म्हणजे मामांनी त्यावेळेस घेतलेला कडक निर्णय की जो हॉस्टेललाच निर्णय होता ठेवायचं तो आहे. योग्य होता माझ्यासाठी. हा, हा, हा. आता आता तुमचे मामा आणि आई कुठे असतात, काय करतात? मामा वारले मॅडम, आमची आई माझ्या जवळच राहते. वडील होते आमचे पॅरालाइस अटॅक मध्ये, वारले 2 वर्षापूर्वी. आई माझ्या जवळच राहते. अच्छा. हम्म, हम्म, हम्म. आणि मग तुम्ही जेव्हा शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये होतात, तर हॉस्टेलमध्ये म्हणजे ब्लाइंड स्कूल होतं ते का रेग्युलर मुलांचं हॉस्टेल होतं? नाही नाही, ब्लाइंड स्कूल होतं मॅडम. हो. हा. हा, रेग्युलर मुलांचं हॉस्टेल होतं की ब्लाइंड स्कूल होतं ते? स्कूल होतं. नंतर हो. शाळा आम्हाला रेग्युलर मुलांची होती 5वी पासून. अच्छा. हा, हा. हो. मग शाळेमध्ये शिक्षकांचे किंवा इतर बरोबर असलेल्या मुलांचे अनुभव काय होते? आमच्या मुलांचे अनुभव मॅडम तसं होतं, आम्ही हॅलो, ब्लाइंड तुमचा होतो. आवाज जातोय. आम्हाला कोणी स्वतः मदत करायला, हात धरायला वगैरे कोणी तयार नाही व्हायचं. तर आम्ही एक ना त्यांना रिक्वेस्ट करून हे करायचो की बाबा इकडे जायचे तिकडे जायचे. पण आमचे जे शाळेचे शिक्षक वगैरे होते ते चांगले होते, हॅलो, कारण की ते विद्यार्थ्यांना सांगायचे की ब्लाइंड यांना सहकार्य करा तुम्ही. तुमचा आवाज गेला होता. हा, हॅलो, आवाज गेला होता तुमचा. हा, येतो आता का? येतोय. म्हटलं आम्हाला शाळेमध्ये शिक्षक चांगले होते मॅडम, कारण की सगळे शिक्षक लोक वगैरे सहकार्य करायचे, विद्यार्थ्यांना सांगायचे की बा या लोकांना, ब्लाइंड लोकांना दिसत नाही, तर तुम्ही स्वतः मदत करा, जाऊ हा. स्वतः यायचे. हम्म, हम्म. आणि म्हणजे तुम्ही आता तुमच्या बोलण्यामध्ये आलं की रेल्वेमध्ये काही कटलरी विकण्यापासून तुम्ही म्हणजे शिक्षण झालेलं होतं, तरी पण ते पण काम केलं तुम्ही त्यावेळेस. हो तर हो. मग तो पण अनुभव म्हणजे एक थोडासा मानसिक त्रास असतो ना हा, की शिक्षण झालंय पण आपल्याला एक चांगली काही हा नोकरी मॅडम, तो मिळाली. मानसिक त्रास व्हायचा की आपलं हम्म, शिक्षण झालंय, आपल्याला जॉब नाही, पण शेवट आपल्या मागे परिवार होता ना. मी हम्म, माझं 2009लाच मॅरेज होऊन गेलेलं होतं. हम्म, 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 तर तो तेव्हा एक परिवार होता. तर हम्म, तेव्हा हम्म, काहीतरी रोजगार करायचा फॅमिलीसाठी हम्म, निश्चय केला होता. हम्म. हा, प्रशांतजी, म्हणजे एकंदरीतच तुमचं, हॅलो, ऐकू येत आहे? हो हो हो. हा, म्हणजे तेव्हापासून तर आतापर्यंत तुम्ही म्हणजे बराच सगळा संघर्ष झेललाय. आणि
हो. आता तुम्ही एक चांगलं म्हणजे सन्मानपूर्वक चांगलं एक आयुष्य जगता आहात. मुलांना सुद्धा एक चांगलं आयुष्य तुम्ही देऊ शकलात. ही खूप मोठी गोष्ट आहे हो मॅडम. आणि हो. त्याच्याबद्दल म्हणजे लोकांच्या समोर एक आदर्श उभा राहील अशा पद्धतीचं तुमचं सगळं एकंदरीत प्रवास आहे. तर खूप छान वाटलं ऐकून तुमच्याबद्दल. खूप हो. धन्यवाद. थँक्यू मॅडम. प्रशांतजी, भावनाताईंनी बरेच ऑडिओ रेकॉर्ड्स केलेले आहेत आणि त्यांचा मुख्य उद्देश हाच होता की तुमच्यासारख्या लोकांना त्याची मदत व्हावी, म्हणून त्यांनी एक 15 हो. वर्षापासून 15 ते 20 वर्ष खूप त्यांनी रेकॉर्डिंग्स केले आहेत. बरेच ऑडिओ बुक्स असतील की जे किंवा टेक्स्ट बुक्स असतील, ते त्यांनी स्वतः रेकॉर्ड करून ते बऱ्याच जणांना दिलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलंय. आणि त्या आमच्या मुख्य मार्गदर्शिका पण आहे संवाद सारथीचे. सध्या त्या नाशिकला असतात राहायला. तर त्यांचं खूप मोठं काम सुरू असतं. त्यांच्याबद्दल हे सांगायचं होतं. पानसे सर, अनम्यूट करून कर. सर नमस्कार सर. नमस्कार सर. आणि सर्वांना माझा नमस्कार. बोला. सर मला तुम्हाला का तुमच्या घरी हं. ब्लाइंड आपणच झालेले आहे, बरोबर आहे सर? हो मी एकटाच. आणि बाकी भाऊबंद वगैरे सगळे चांगले आहे. हो, सगळे चांगले. तर या ब्लाइंड होण्यामागे नेमकं कारण काय असेल सर? सर ब्लाइंड माझं प्रॉब्लेम असं झाला होता, मी लहान होतो. माझा 81 जन्म आहे. तर 82, 84, 85 ला माझे डोळे आले होते डबल निमोनियामध्ये. हॅलो. बोला सर, चालू दे बोला. डबल निमोनियामध्ये डोळे आले होते माझे. तर ते डोळे आल्यानंतर माझी दृष्टी गेली होती. 88-89 ला इंदोरला एक हॉर्डिया डॉक्टर बनवून होते, त्यांनी माझी ट्रीटमेंट केली होती. जन्मता जन्मता नाही आहे तुम्हाला, ते नाही, डोळे जन्मता आल्याच्या नाही. नंतर. हा, जन्मता नाही आहे. आणि नाही. तुमच्या म्हणजे तुमच्या म्हणजे कुटुंबामध्ये असा असला आजार कोणालाच नाही आहे समजा. नाही. नाही. हा डोळे आल्याच्या नंतर झालेला प्रकार आहे असं हो. समजा ना सर? हो. हा 85-86 ला गेले माझे डोळे. हा हा हा. खूप छान सर. आणि सर परत मला एक म्हणायचं होतं, आता तुम्ही बँकेत जॉब करता, हो. तर वरच्या वरच्या श्रेणीसाठी तुम्ही एक्झाम वगैरे देत असाल तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगून द्या. आणि काय तयारी समोरची याची तुमची? सर आता वरच्या श्रेणीसाठी पुढच्या याच्या म्हणजे आता क्लर्क आहे. प्रमोशनसाठी पुढच्या महिन्यात फॉर्म सुटणार आहे आमचे. तर मी स्वतः आता तयारी करतोय ऑफिसर होण्यासाठी. हा, खूप छान सर. मला तेच विचारत होतं. आतापासून तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडून. हो, थँक्यू सर. आणि आणि सर तुमच्या तुमच्या फॅमिलीचं बी म्हणजे कौतुक करावं लागेल. आईचं, मामाचं विशेष म्हणजे त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलाय. आणि खूप छान सर. धन्यवाद सर. हो. आणि आता माझ्या घरामध्ये माझ्या मिसेसचंही सहकार्य मला चांगलं लागतं सर. कुठल्याही गोष्टीमध्ये असो, काही असो. हा सर, सर्वांना सर्वांना माझा नमस्कार, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला याच्यात हे केलं. आणि हो. खूप खूप आपणास शुभेच्छा सर. धन्यवाद सर. हो, थँक्यू. धन्यवाद भानसे सर. खरोखर प्रशांतजी, तुमचा जीवन प्रवास आणि जीवन संघर्ष खूप असा प्रेरणादायी आहे की प्रत्येक वेळेस संधी शोधत गेलात आणि त्यावर मात करत स्वतःला सिद्ध करत गेला. आज ज्या सरकारी नोकरीसाठी नॉर्मल व्यक्तींनाही झगडावं लागतं, ते तुम्ही अचीव केलं. आणि नुसतं अचीव नाही केलं तर अगदी तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं देखील केलं. तर तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जाता जाता एक संदेश सर्वांसाठी द्यावा. आमच्या संपूर्ण टीम कडून संवाद सारथी संकल्प फाउंडेशन तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया आणि तुमचं जे जीवन संघर्ष आहे ऑनलाईनच्या माध्यमातून,
बऱ्याच जणांना यातनं प्रेरणा मिळेल. आणि तुमच्या जे जे स्वप्न आहेत ते पूर्ण होत यासाठी शुभकामना. तुमचा एक छोटासा संदेश त्यानंतर मी भावनाताईंना विनंती करतो, की एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करावी. प्रशांत सर. एक छोटासा संदेश सर्वांसाठी, की एक प्रशांतजी तयार होण्यासाठी जगलं कसं पाहिजे याबद्दल छोटासा संदेश सर्वांसाठी. हॅलो हा सर, आवाज येतोय का? हा बोला ना. हा, तुम्ही एक छोटासा संदेश सर्वांसाठी, की कसं जीवन जगलं पाहिजे. किती अडचणी आल्या तर त्यावर मात करून स्वतःला कसं सिद्ध केलं पाहिजे, असा एक छोटासा संदेश तुम्ही सांगावा. त्यानंतर आपल्या आजच्या सत्संगाची सांगता भावनाताईंनी प्रार्थनेने करतील अशी मी त्यांना विनंती करतो. एक छोटासा संदेश द्यावा मी प्रशांत. बोललो का सर? हो हो. सर हे बघा, डोळे नसताना माणसानी संघर्ष, म्हणजे डोळे नसताना माणसाला फार जीवनामध्ये फार अडचणी येतात. पैसा पैसा कामी येत नाही, कधीही मदतही कामी येते. पण पैसा नसला तर तुमच्या जवळ कोणीही येत नाही, कोणीही तुम्हाला उभं राहत नाही तुमच्याकडे. म्हणून जीवनामध्ये एक फक्त संघर्ष ठेवला पाहिजे, आणि आपलं इमानदारीने जर वागलं तर तो देव आपल्याला भरभरून देतो. हीच एवढी प्रार्थना करतो. खूप धन्यवाद प्रशांत सर. आपण प्रार्थनेने सांगता करूया आजच्या या सगळ्या आपल्या मीटिंगची. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा थँक्यू. आपण पुढच्या सोमवारी भेटूया आणि नवीन महानुभाव जे प्रशांतजींसारखे आणि असे संघर्षमय जीवन जगणारे, जगून दाखवणारे, त्यांच्याशी संवाद साधूया. अडचणींवर मात करत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करूया. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू सर.